देवा तुका मने देव देवा आ तुका मने देव देवा तुझे उपमाने मने तुझे उपमाने मने तुका मने देव देवा तुका मने देव देवा तुका मने देव देवा तुझे उपमाने राहु नाम राहु
Oh
आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठला अन्यावश्च हस्तचरण श्रवणत्वगादी प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय नातो मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन् समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक प्रदेशं विरेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी आनंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली बुद्धिदाता श्री गणेश कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती माझे आई वडील माझे गुरुवर्य माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं वयानं अनुभवानं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग असेल प्रवचनकार वर्ग असेल उपस्थित मातृभगिनी वर्ग श्रोतृवर्ग गायक वादक तथा आदी करून सर्व कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग भावानं प्रणिपात करून भगवंताच्या नामचिंतनाला आरंभ विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग कालापर प्रकरणातील श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अतिशय गोड आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाल्यानंतर गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग बघा, ज्या उज्ज्वल भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलो, ज्या दिव्य संत परंपरेचे आपण पायीक झालोय, ती संत परंपरा खऱ्या अर्थानं कृतार्थानं
धन्य याच करिता आहे. कशा करिता? या संतांनी जे जे काही पाहिलं, जे जे काही सांगितलं, ज्याचं ज्याचं आचरण केलं, ती गोष्ट अवघ्या विश्वामध्ये श्रेष्ठ मानलं गेली. संत काय सांगतात? सर्व्यापी सुखीन संतु, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. तर याचा साधा सोपा अर्थ म्हणजे या जगात कुणीच दुःखी नसावं अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाची मागणी प्रथमतः जर कुठे झाली असेल तर ती माझ्या भारत देशात झालेली आहे. बरोबर? इथे सगळा जाणकार वर्ग आहे, प्राध्यापक वर्ग आहे. बरोबर की नाही? हा, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणायचे की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संत परंपरा ही भारताला लाभलेली. पण त्याही पेक्षा एक टाकणभर पुढे सांगायचे की भारतापेक्षाही सर्वश्रेष्ठ संत परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली. म्हणून भारत एक राष्ट्र आहे, पण हे महाराष्ट्र आहे बघा. आणि अशा पुण्य पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय आणि मला नाही वाटत यापेक्षा मोठं भाग्य असलं पाहिजे. बरोबर? आणि अशा सुंदर पवित्र अशा संत मांदियाळी लाभलेल्या महाराष्ट्रामधील देहुगावचे सुप्रसिद्ध साधू ज्यांचा गाथा पंचमवेद मानला जातो असे माझे तुकोबाराय. तुकोबाराय आज गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळातल्या सुखाचं वर्णन तुकोबारायांना का करावं वाटलं? गोकुळात एवढं सुख का झालं? गोकुळातल्या सुखाच्या वर्णनाचा अभंग तयार व्हावा एवढं सगळं सुख तुकोबाराय सांगतात की गोकुळामध्ये नेमकं काय झालं. आज आपला हा सुंदर सालाबादप्रमाणे मला वाटतं गेली 27 वर्ष, हो की नाही, 27वं वर्ष हो ना, अखंड सुंदर असा हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. आणि आजच्या या सप्ताहातील पूर्णतेची म्हणजे सांगतेची कीर्तन सेवा म्हणजेच कालाची कीर्तन सेवा परम भाग्यानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. आता या सुंदर एवढ्या नियोजनामध्ये भरपूर लांबचा प्रवास आहे बरं का, आमचा 7-8 तास प्रवास करून आलो. पण एवढे सगळी लोक बघितले की प्रवासाचा थकवा कुठे निघून जातो कळतच नाही मला. आणि त्याहून कृष्णाचं चरित्र सांगायचं म्हटलं की अजून उभारीच येते माणसाला, हो ना. म्हणून ज्यांच्या माध्यमातून इथे आलो असे आमचे देशमुख काका असतील, चौधरी परिवार असेल, बरोबर की नाही, आणि त्याचबरोबर सगळीच भजनी मंडळ, गावकरी मंडळ, सगळ्यांच्या प्रेमामुळे इथं येण्याचा आणि तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल आज आपण काला इथं साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत, बरोबर की नाही. गेले 7 दिवस आपण भगवंताचं काय केलंय? नामस्मरण केलंय, गजर केलाय, पाऊल्या खेळलोय, आनंद घेतलाय, बरोबर की नाही. परंतु या सगळ्याचा आनंद पूर्णत्वाला जर कुठे जात असेल तर तो आजच्या कीर्तनामध्ये, बरोबर की नाही. काला म्हणजे काय पहिले समजून घ्या. काला आपण साजरा करतोय, पण काला 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 सध्या आता असं आता तरुण पिढीकडे वळायला लागली महाराज. परंतु काही काहींना प्रश्न पडतो, काल्याचं कीर्तन म्हणजे काळ्या महाराजांचं कीर्तन असतं की काय? काळ्या महाराजांचं कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन. सप्ताह 3 दिवसाचा असो, सप्ताह 5 दिवसाचा असो, सप्ताह 7 दिवसाचा असो, त्या सप्ताहाला पूर्णत्व कधी येतं? काल्याच्या कीर्तनामुळे, बरोबर की नाही. आता थोडंसं बोलता येतं ना तुम्हाला? हां, मला सांगा, मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणतो? कधी म्हणतो? जेव्हा कलशारोहण होतं, मंदिराच्या कामा कलशू. मंदिर पूर्ण झालं हे आपण कळस बसवल्यावर म्हणतो. बरं, एखादी नदी निघाली, नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत एखाद्या ओढ्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत, हो की नाही. हां हां, ज्या माना हलवतात ना त्यांनी परसाद घेऊन जा बरं का. नदीचं वाहन कुठपर्यंत असतं माऊली? जोपर्यंत ती समुद्राला जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्या नदीचं वाहन बोले
सुंदर. तसं सप्ताहाचं पूर्णत्व काल्याच्या कीर्तनानंतर. विठ्ठल आता काल्याचं कीर्तन करत असताना, काल्याचा प्रसाद घेत असताना सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर काला या शब्दाचा अर्थ पाहणे. बरोबर. काला. आता मला सांगा, आपण शाळेमध्ये सगळे आपल्याला व्याकरण शिकवलं गुरुजींनी, बरोबर की नाही. काला हा शब्द तयार कसा होतो? का अधिक आला. बरोबर. का बरोबर काला. पण तिथं आचा काय होतो? लोप होतो. का अधिक आला, आचा लोप होतो आणि पुढे काला हा शब्द तयार होतो. मग का आला असा शब्द आहे की नाही. मग का आला, जन्माला का आला, याचं उत्तर म्हणजे खरा काला. विठ्ठल जन्माला का आला याचं खऱ्या अर्थानं उत्तर म्हणजे आपल्या जीवनाचा काला. बरोबर. मग हा काला 3 देहाचा असतो, 3 प्रकारचा असतो. सूक्ष्म देहाचा, स्थूल देहाचा आणि कारण देहाचा हा काला असतो. काला 3 प्रकारचा असतो. ऐकताय ना. काला 3 प्रकारचा असतो. हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला आणि तिसरा तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला आणि तिसरा अभेदाचा खिचडी काला. अभेदाचा काला म्हणजे काय की तू ब्रह्म आणि मी जीव ही भावनाच नष्ट होणं. एक हरी आत्मा जीव शिव सम. जीव आणि शिव वेगळे नाही म्हणजे अभेदाचा काला. जसं देवाकडे गेल्यानंतर देव स्वरूप होणं म्हणजे अभेदाचा काला. तुका देव पहावया गेलो आणि येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन, असं नाही हो ना. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन गेलो आणि ही भावना जिथं तयार होते तिथे खऱ्या अर्थानं सुरू होतो अभेदाचा काला. विठ्ठल देहाचा काला पाहिला, 3 प्रकारचा काला पाहिला. आता अभेदाचा काला सांगत असताना आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतात की अभेदाचा काला कसा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना की आपण पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे एक झाड आहे. ते कुणाच्या रूपाचं प्रतीक आहे जरा सांगता येईल का? हा, कुणाच्या? कानोपात्रेच्या. बरोबर की नाही. कानोपात्रेला बघा, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर आधी कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. बरोबर की नाही. मग काना पाहायला माणूस पात्र होतो. कानोपात्रेचं दर्शन जर घेतलं तर मग काना पाहायला माणूस पात्र होतो. म्हणून ती कानोपात्रा. कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती. कोणाची? मला प्रसंग फार लांबवायचा नाही, आपण रोज ऐकतो. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाना मंदिरात जागा दिली. तिथं मंदिरात गेली आणि देव स्वरूप झाली म्हणजे अभेदाचा काला. विठ्ठल आता हा काल्याचे किती प्रकार हे कळालं. पण काल्याला आल्यानंतर बाबा आपल्याला काय मिळतं? बरोबर. तुम्ही सगळे इथं काला करायला आले आणि तुमच्या इथलं हे कुठलं गाव इथलं लागतंय? हे आपलं गुंजोटी. पण उमरग्याची लोक काय म्हणाले, बाबा गुंजोटीला काला होत आहे की नाही. तुम्ही सगळे काल्याला घेतले. काय आणलं काल्याला जाऊन? काल्याच्या प्रसादात काय मिळतं? दही आणि लाही. अहो, मग उमरग्याची लोक म्हणतात दही आणि लाही आणायसाठी तुम्ही गुंजोटीला एवढं लांब गेले. दही
करायचा आणि शेवटच्या प्रसादासाठी अंगावर पडायचं. महाराज वारकरी त्या काल्याच्या प्रसादासाठी अंगावर पडतात. मग दही आणि लाई काही एवढी महाग वस्तू आहे का? हा, काहीतरी 7 दिवस एवढे कष्ट. आता दादा सांगत होते 2 वाजता झोपायचं, 4 वाजता पुन्हा काकड्याला उठायचं, परत दिवसभर हे चालू. मग एवढा सगळा गोंधळ, एवढा सगळा व्याप दही आणि लाहीसाठी. काहीतरी रबडी, मालपोहा, किशमिश, काजू बदाम काही हे पाहिजे ना, का दही आणि लाही. बरोबर, हे काही न्याय नाही महाराज, बरोबर की नाही? पण ऐका, दही आणि लाही हा शब्दार्थ न घेता त्याचा लक्षार्थ बघा. यातलं दही ही सामान्य नाही आणि यातली लाही सुद्धा सामान्य नाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र आली की झाला काल. विठ्ठल नामाचं काय आहे? नामाचं दही आणि प्रेमाची लाही. मला सांगा, नाम राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे की नाही? हा, राम कृष्ण, ज्यांना कृष्ण म्हणता येत नाही, जोडाक्षर येत नाही, त्याच्यासाठी सोपं नाव आहे ना राम. बरोबर की नाही? राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येणं फार अवघड आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे. अहो, आनंद जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं, तेव्हा राम नाम मुखाला येतं. राम म्हणणं सोपं आहे, कोणीही राम म्हणेल, पण ते राम नाम मुखाला येणं त्याहून अवघड. म्हणून नामाचं दही आहे हे कळालं, नाम मुखाला येणं हे कळालं, पण त्यात प्रेम निर्माण व्हावं हे मात्र फार अवघड. बरोबर की नाही? आपण भजन करतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो, भजन करतो. आता हे लेकरं विठ्ठल विठ्ठल सुरू झालं की सुरू होतात. हे झालं मुखानं सहज नाम घेणं. पण त्यापेक्षा जर प्रेमाने नाम घेणं बघायचं असेल तर या बाबांचं भजन किंवा या बाबांचा पाऊली घेणं, हे काय झालं? प्रेमाने नाम घेणं. बरोबर, नाम मुखाला येणं आणि त्यात प्रेम निर्माण होणं. बरोबर. देवाचं नाव कसं हो? देवाचं नाव अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. किती गोड आहे देवाचं नाव माझ्या. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. देवाचं नाव अतिशय गोड आहे, पण तरी पण नामदेवराय म्हणतात मन माझे केशवा काबाने घे. तुझं जर नाव एवढं गोड असेल तर ते घ्यायला माझं मन काय होत नाही, तयार होत नाही. म्हणून नाम मुखाला येणं कदाचित मी म्हणेन सोपं आहे, पण त्या मुखाला आलेल्या नामामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणून सांगितलं की नामाचं दही आणि प्रेमाची लाही जेव्हा एकत्रित येते तेव्हा काय होत असेल तर तो खऱ्या अर्थानं होतो काला. विठ्ठल आता काला या शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला कळाला. म्हणजे आता इथून घरी गेल्यानंतर कोणी विचारलं की काला म्हणजे काय, निदान एवढं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर, एवढं वेळात वेळ काढून आलाय तर काहीतरी
माझ्या बुद्धीला झेपेल, तुम्हाला पचेल रुचेल अशा शब्दामध्ये जसं जमेल, जेवढं जमेल तेवढं तुमच्या समोर गोकुळ उभं करायचा प्रयत्न करते बरं का. हा काय आपल्या सगळ्यांना कथा वागवायची. मथुरेचा राजा कोण दरवर्षी ऐकतं की नाही. हा मथुरेचा राजा कंस आणि कंसाची चुलत बहीण देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसाला ठरवलं आता या देवकीचं काय करायचं, लग्न करायचं. म्हणून देवकीचं सुंदर थाटामाटात लग्न केलं आणि लग्नानंतर देवकी आणि वसुदेवाची काय निघाली होती, वरात निघाली होती. वरात कळते ना तुम्हाला, वरात तेवढंच कळतं म्हणावं मला की नाही, वरात कळते ना. वरात बरोबर गावाच्या मध्यभागी आली आणि या सुंदर आनंदाच्या वातावरणात एक विरझन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू इतक्या थाटामाटात वरात काढत आहेस तिच्या पोटी येणारा आठवा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी मध्ये कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही, मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे तू ज्या बहिणीची एवढी सुंदर वरात काढतोय ना, हिच्या पोटी येणारा कितवा मारणार आहे जरा आठवा. हा कितवा मारणार आहे, आठवा ना, आठवा बरोबर की नाही. कितवा मारणार आहे तर आठवा. मग आता कंसाला वाटलं हिच्या पोटी येणारा आठवा आपल्याला मारणार आहे, तर हिला जिवंत कशाला ठेवायचे. म्हणून घेऊन या खडक बाकी शाळेची तुम्हाला सवय असेलच की नाही. घेऊन या खडग मारा या धावाला, हात तो धरिला वसुदेवानं कंसाचा हात धरला आणि वसुदेव कंसाला सांगतो की कंसा, अरे तू राजा आहेस. कोण आहे तू, राजा आहेस आणि ही तुझी काय आहे, बहीण आहे. बहिणीची हत्या केली तर तुझ्या नावाला काय लागेल, कलंक लागेल बरं का. समजून सांगण्याचा प्रयत्न केला बरं का, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कंसाला जेव्हा कळालं की देवकीकडून आपल्याला धोका आहे, एवढ्या वेळ प्रेमानं तिची वरात काढणारा कंस तिला मारायला धावला. माणसावर तोपर्यंतच प्रेम करतात जोपर्यंत स्वतःला काही त्रास होत नाही, आणि जेव्हा का एकदा स्वतःला त्रास सुरू झाला की समोरच्यावर प्रेम करणं सोडून देतात महाराज, प्रेम करत नाहीत महाराज. बरोबर की नाही, पटतंय की नाही तुम्हाला. कंसाला कळालं हिच्यापासून मला त्रास आहे, मग वसुदेवानं काय केलं, समजून सांगायचा प्रयत्न केला. तर समजून सांगण्याच्या पण फार पद्धती आहेत, साम दाम दंड भेद अशा अनेक पद्धती आहेत. मग वसुदेवानं थोडा विचार केला, वसुदेव हुशार होते. आता साक्षात देवाचा बाप पडल्यानंतर काय वर्णन करायचं बरोबर. वसुदेवानं विचार केला, कंस बलवान आहे, राजा आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, आपल्याकडून बलाचा निभाव तर याच्याकडे लागणार नाही. म्हणून त्यानं काय केलं बघा, जर आपल्याला एखाद्याला हरवता येत नसेल, आपल्याला एखाद्या पुढे जात असताना आपली शक्ती कमी पडत असेल, आपल्याला वाटत असेल आपण याला हरवू शकत नाही, तर काय करायचं, गुमान लावून त्याचे पाय धरायचे. त्याचे पाय धरायचे आणि पाय जर धरावे वाटत नसतील तर काय करायचं, त्याच्यापेक्षा मोठ्याला शरण जायचं. तो कुणाच्या अध्यक्षतेखाली काम करतोय बघायचं आणि त्या मोठ्याला शरण जायचं. बरोबर की नाही, या काही मधल्या युक्त्या असतात बरोबर. मग वसुदेवानं काय केलं, ऐका माझा मौल्या, वसुदेवानं सांगितलं कंसा मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, पण कलंकित होऊन काही मरू नको. आज
आणि मला सांगा 4 प्रश्न आहेत आणि त्याची फार 4 गोड उत्तर आहेत बरं का. मरावं कधी ना कधी लागणार आहे, पण माणसानं कलंकित होऊन मरायचं नाही. म्हणून असं म्हणतात, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन कलंक से काली. हे 4 प्रश्न आहेत आणि 4 उत्तर. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. काय सांगितलं? जल से पतला ज्ञान है, क्रोध भूमी से भारी. क्रोध म्हणजे राग बरं का. राग आणि वादळ येऊन गेल्यानंतर कळतं माणसाला नुकसान किती झाले, बरोबर की नाही. राग आणि वादळ. तू त्यावेळी काय करायचं महाराज? 2-5 मिनिटं शांत बसायचं, शांत डोक्यानं विचार करायचा. जसं म्हणतात ना, राजकारण करायचं असेल तर तोंडावर साखर आणि डोक्यावर काय ठेवावा लागतो? बर्फ ठेवावा लागतो. म्हणून शांत विचार करायचा, काहीतरी मार्ग निघतो. नंतर माणसाला वाटतं बरं झालं आपण यावेळी शांत राहिलो म्हणून हा पुढचा प्रसंग उडावला नाही. म्हणून वसुदेवानं ते सगळे त्या युक्त्या स्वीकारल्या आणि कंसाला समजून सांगायला प्रयत्न केला. कंसाला म्हणे, हे बघ कंसा, तुला हिच्या पोटी येणाऱ्या 8व्याकडून तुझा वध होणार आहे, त्याच्यापासून धोका आहे ना तुला? आमच्या दोघांपासून काही धोका नाही. मग तुला काय करायचंय? तू काय कर, आम्हाला दोघांना बंदी शाळेमध्ये ठेव. जे काही मुलं होतील ते आम्ही तुला आणून देऊ. शत्रू संपेल, तुझ्या नावाला कलंकही लागणार नाही. मग कंसाला पटलं. कंसाला पटल्यानंतर कंसानं काय केलं? त्या दोघांना बंदी शाळेमध्ये ठेवलं. बंदी शाळेमध्ये ठेवल्यानंतर आता काय झालं होतं? देवकी माता गर्भवती राहिल्या आणि पहिला मुलगा देवकी आणि वसुदेवाला झाला. आणि ठरल्याप्रमाणे इमानदार माणसं शब्दाची पक्की असतात बरं का. इमानदार माणसं शब्दाची पक्की असतात. ठरल्याप्रमाणे वसुदेवानं काय केलं? पहिलं बाळ आपलं कंसाकडे घेऊन गेला. कंसाला थोडी दया आली बरं का. कंसाला दया आली. कंसाला वाटलं की अरे आपल्याला तर 8वा मारणार आहे, मग हा याला मारून काय फायदा आहे, बरोबर की नाही. याला मारून काय फायदा आहे. मी थोडं बारीक यातला थोडा एक सूक्ष्म अर्थ माझ्या बुद्धीला असा निघतो की कंस थोडा बरा होता माझा. तुम्ही म्हणाल कंसाला बरं म्हणणाऱ्या पहिल्याच काही भेटलं का? कंस का बरा होता? कंसानं निदान पोटातून बाहेर आल्यानंतर लेकरं मारली. आपण पोटातच मारायला लागलो, बरोबर. बाहेर आल्यानंतर मारली त्याचीही कारण नाही का, बरोबर. पण आपण त्याच्यापेक्षा निर्दयी मारलं. मग कंस बरा म्हणावा लागेल की नाही. कंसानं विचार केला, त्या सुंदर लेकराकडे बघितलं आणि नाही म्हणे ह्याला मी काय मारत नाही, मी 8व्याला मारेन. पण तिथं कोण आले? नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण आता नारद या शब्दाचा अर्थ त्या शब्दातच आहे. नारद, ज्यांची कोणतीच गोष्ट रद्द होत नाही असे नारद, बरोबर. असे बरेच चौकात नारद आपल्या इकडेही बसलेले असतात, हो की नाही. नारद महर्षी आले आणि पुण्य सारावया भेटे देव ऋषी आणि वधी बाळकाशी ठेवू नको. नारदांनी सांगितलं कंसा, अरे कुठलाही पहिला होऊ शकतो, कुठलाही 8वा होऊ शकतो,
केला. पोटाची प्रसूत नेऊन या देत 6 मारीत दुराचारी 6 लेकर कंसानं मारून टाकले. 7वा गर्भ योगमायेनं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. ते म्हणजे बलराम दादा. बरोबर बोल बलराम भगवान की. बलराम दादा तिकडे नेऊन ठेवले. आणि आता येणार कोणी? 8वा. तुम्हाला सारखी आठवण करून देते. आता येणारे भगवंत येणारे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. लख पडला प्रकाश बंदी शाळेमध्ये. लख प्रकाश पडला आणि देवकी मातेचा चेहरा बघा. आपल्या सगळ्यांना माहिती, एखादी महिला जर गर्भवती असेल, 7वा 8वा 9वा महिना चालू असेल, तर तिच्या चेहऱ्यावर गोड तेज आलेलं असतं. ओके नाही? आणि इथं तर साक्षात परब्रह्म पोटाला येणार होतं. त्या देवकी मातेचा चेहरा काही सुंदर झाला असेल महाराज. इतका गोड, इतका सुंदर देवकी मातेचं तेज तयार झालं. आणि पण तिथं झालं असं, 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती समोर आली. बरं का? कुणाच्या? देवकी आणि वसुदेवाच्या. आता 8 वर्षाची भगवंत आल्यानंतर देवकी वसुदेवांना प्रश्न पडला, अहो देवा, तुम्ही लहान होऊन आम्हाच्या पोटी यावं म्हणून आम्ही तपश्चर्या केली. 8 वर्षाचे जर तुम्ही आले तर तुम्हाला आमचा म्हणाल कोण? कोण म्हणाल? बरोबर की नाही? कोणाचं तरी दत्तक आणलं असेल, कुठून तरी आणलं असेल, असा भाव तयार होईल. बरोबर? त्यामुळे देवा असं काही तुम्ही येऊ नका. तुम्ही लहान होऊन आमच्या पोटी काय करा, जन्माला या. भगवंत म्हणाले, माते मी लहान होऊन येणार आहे, थोडा धीर धर. बरोबर? पण मला त्याआधी तुम्हाला सांगायचंय की मी लहान होऊन जन्माला आल्यानंतर मला इथं ठेवू नको. मला कुठे आणि त्या देवाचं गोड स्वागत करायचं. हात वरती करा. ज्यांना ज्यांना 2 हात आहेत त्यांनी हात वरती करा. स्वागतम कृष्णा
देवकी मातेला त्या सुंदर राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकात रूपली एवढं घरड लेकरू पाहिलं आणि मातेला पाना फुटला परंतु परत भानावर पण आली बरं का. आणि भानावर आल्यावर वसुदेवाला म्हणतात सोडा मिठी लपवा. आता मला सांगायचं का जेठी काय लपवायची गोष्ट आहे, म्हणायचं जग जेठी आणि त्याला लपवायचं, किती विरोधाभास आहे. पण आई आहे ना, आई आहे आणि आई असल्यामुळं भीती वाटली त्या कंसाला कळेल आणि कंस माझ्या या सुद्धा लेकराला मारून टाकेल, म्हणून लवकर काय करा, या कृष्णाला या बाळाला करा नंदाच्या घराला घेऊन जा. नंदाच्या घराला आता बघा किती सिच्युएशन कशी होती, परिस्थिती. आठवा येणार म्हणून कंसानं पहारा डबल केला होता. आधी तरी थोडे पहारेकरी होते पण आता आठवा येणार म्हणून पहारेकरी डबल कर्फ्यू लावला होता सगळीकडं. कोणी घराच्या बाहेर नाही, थोडी सुद्धा हालचाल कंसाला जमणार नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आता किती मोठं ध्येय पुढे आव्हान होतं कंसाला, त्या वसुदेवाला भगवंताला घेऊन जायचं. पण साक्षात भगवंत आल्यानंतर काय सोपं काय अवघड हो, बरोबर की नाही, काहीच अवघड नाही. भगवंताच्या येण्यानंच काय झालं, पहारेकऱ्यांना झोप लागली, पायीची बंधनं पडली आणि त्याचं फार गोड एका गीतामध्ये वर्णन केलंय. खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई, खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. बघा तुम्ही टालीकडे जाऊ नका, तूने बरोबर फार गोड वर्णन करतात. था बंदी कान्हा जन्मली खाना, था बंदी कान्हा जन्मली खाना, द्वापर का जमाना पुराना. बरोबर, तो बंदी कान्हा होता, द्वापरचा जमाना होता, पण देवाची किमया एवढी न्यारी होती की वसुदेवांना वाट मोकळी करून दिली. वसुदेव टोकरीमध्ये भगवंताला घेतला आणि निघाल्यानंतर मात्र आता यमुना दुथडी भरून वाहायला लागली. या यमुनेचा फार गोड इतिहास भागवतामध्ये सांगितलाय बरं का. ही यमुना कोण आहे म्हणतात, यम आणि यमी म्हणजे ही यमाची बहीण आहे बरं का. काय झालं होतं, यमाची बहीण यमी. ही यम कसा आहे बघितलाय का तुम्ही, कसं काय बघू म्हणे, मला वाटलं तुम्ही बघितलं, मला सांगाल कसं आहे कसं नाही. पण चित्रात पिक्चरमध्ये पाहिला काळा कभिन्न मोठी दाढी हो की नाही, असा विक्षिप्त असा यम. मग आता या यमाची बहीण कशी असेल, यमासारखीच ना काळी. त्या यमीनं काय केलं, भागवतात प्रसंग आहे बरं का. यमी म्हणाली की ती उपवर झाली, मोठी झाली आणि यमालाच म्हणाली माझ्याशी लग्न कर. आता यम म्हणे अगं तू काय तुझा भाऊ आहे मी तुझा, बरोबर तू बहीण आहेस, हे शक्य नाही. मग ती यमी चंद्र सूर्याकडे सुद्धा गेली, त्यांनी सुद्धा तिच्याशी विवाह केला नाही. आता काळी म्हणल्यावर कोण कराल हो, बरोबर. काळी म्हणल्यावर आता सध्या कसली जमती म्हणा. एका मुलाला विचारलं, सध्या तर आमची कमतरता आहे ना, बरोबर की आम्हाला मग 50% आरक्षण आहे, एसटी फुकट, सगळं फुकट, पण आमची कमतरता भासतीये महाराज का. केले कर्म झाले त्याची भोगा आले. मागच्या 10 वर्षात लेकरी बाळांना पोटात मारून टाकलं आणि आता कुठून पोरी काढलं का, बाळातून पाडून का देऊ, नाही ना महाराज, बरोबर. एका मुलाला विचारलं की तुला बायको कशी पाहिजे. आता पहिले तर फार अपेक्षा होत्या पोरांच्या, तो म्हणे फक्त जिवंत पाहिजे. कशी पाहिजे म्हणजे काळी असो नक्की असो कशी असो, फक्त जिवंत पाहिजे म्हणे. मग यमी काळी कोणीच लग्न करणार, रागावली, रडायला लागली, रडत वैकुंठात आली. वैकुंठात आल्यानंतर भगवंताकडे आली आणि म्हणाली देवा असा कसा तुझा न्याय, तू हे जगत
निर्माण केलं. आता माझा विवाह कोणाशी, माझ्याशी कोणाच विवाह करायला तयार नाही. तू माझ्याशी काय कर, विवाह कर. भगवंत म्हणतात अगं मी तुझीच वाट बघत होती. तू किती सगळीकडे फिरून आली, एवढे सगळे बाळनाटे बघायची काय गरज होती का? बरोबर, मी तुझीच वाट बघत होतो. ठाईचा चिकाळा म्हणून, बरोबर की नाही? तू काय असे आणि हीच काय बर म्हणे, थांब आताच मी तुझ्याशी विवाह करणार नाही. द्वापार युगामध्ये तीच यमी मग यमुना म्हणून आली बरं का, दुथडी भरून व्हायला लागली. आणि आता दुथडी भरून व्हायला लागल्यानंतर वसुदेवांचं पाणी गुडघ्यापासून पोटापासून छातीपर्यंत दाढीपर्यंत पाणी आलं बरं का. तरी सुद्धा यमुना काही वाट देईना. मग भगवंताच्या लक्षात आलं, अरे ही आपली कोण आहे, बायको आहे. आता बायको काही इतक्या सहज असेल जे ऐकल का, आणि ऐकल ती बायको कशी, बरोबर की नाही? हा, आता आपणच आपल्या पक्षाचा असं बोलणं थोडं म्हणजे जात महाराष्ट्रातून आहे की नाही. म्हणून भगवंतानं काय विचार केला, टोकरीतून अंगठा बाहेर काढला. अंगठा बाहेर का काढला याचाही सूक्ष्मार्थ सांगतात बरं का. आमच्या नगर जिल्ह्याचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण विकासानंद मिसाळ महाराज ते फार गोड बारकावा सांगतात. ते सांगतात की पायाचाच अंगठा का बाहेर काढला. आश्वासन दिलं होतं की नाही तुला मी दर्शन देईल, मग आश्वासन हाताने देतो की नाही आपण, मग हात नाही लावला का, पाय लावला का, कारण ती पत्नी आहे आणि पत्नीला चरण दर्शन हवं असतं. म्हणून पायाचा अंगठा बाहेर काढला. माझे आमदार चौगुले साहेब यांचं जोरदार सगळ्यांच्या वतीनं स्वागत आहे. आणि आपला हा सुंदर प्रसंग पुढे सुरू करते. अंगुष्ट लावला आणि यमुना दुभंगली रस्ता दिला. आता भगवंत गोकुळात येऊन पोहोचले. आता कीर्तनात लवकर आलो बरं का, कारण आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. तिथं काय झालं होतं, माया जन्माला आली होती. म्हणून सगळ्यांना काय झालं, झोप लागली. झोप लागली, परंतु असं सांगतात नंद बाबाच्या दोन बहिणी, एक नंदा आणि सुनंदा बरं का, त्या तिथं सगळ्या माया जन्माला आल्यामुळे झोपल्या. परंतु वहिनीजवळ कोणीतरी थांबायचं, म्हणजे यशोदा मैया. आता वयाच्या उत्तरार्धात त्यांना हा भगवंत कृष्ण झाला होता, म्हणून त्या दोघी तिथं थांबल्या होत्या. मग माया घेऊन वसुदेव गेल्यानंतर भगवंत रडायला लागले. रडायला लागल्यानंतर मग यांनी पाहिलं आणि मग वहिनीला उठवलं. म्हणे अगं वहिनी उठ उठ, काय झालं तुला, मुलगा Yeah.
हेल घालणं माहिती आहे तुम्हाला? अहो थोड्या माना काही हलवा. हेल घालणं माहितीये का? तेल घालणं माहितीये का? त्यात तर आमचा हात कोण करेल म्हणे ताई. हेल घालणं म्हणजे काय? आता ते राहिलंच नाही महाराज. दासी जणी हेल घाली म्हणजे ज्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आल्यानंतर त्या अंगणामध्ये पाणी शिंपडायचं, पाणी टाकायचं. जनाबाई हेल घालतात असं कुठं बरं सांगतात बरं का, की दासी जणी हेल घाली. पण आता सरासर बाळणपण दवाखान्यातच होते. कोण करून दवाखान्यात पाणी घेऊन मारा जातात, बरोबर की नाही? असो. मग आता झालं काय होतं गोकुळामध्ये, नंद बाबाला असं सांगतात वयाच्या 90व्या वर्षी बाळकृष्ण झाले. भागवतात सांगतात असं बरं का. काय झालं होतं? बाळकृष्ण. अहो आपल्याला लग्नानंतर जर अनेक अडचणी जर लेकरू व्हायला झालं तर माणूस किती व्याकुळ होतो, हो की नाही? कारण लेकराशिवाय अंगण मोकळं असतं. मग वयाच्या 90व्या वर्षी जर लेकरू झालं असेल तर तो काही आनंद थोडा असेल का? नंद बाबाला एवढा आनंद झाला आणि नंद बाबाला लाला झाला. तिकडे ब्रज भाषेत म्हणतात लालो भयो. काय झालं? लालो भयो. नंद बाबा यशोदा राणीला, यशोदा मैयाला बाळकृष्ण झाला. त्यामुळं सगळ्या गोकुळवासियांचा, सगळ्यांची गर्दी आज जशी इथं झाली आहे तशी नंद बाबाच्या वाड्यात झाली. आणि या गोकुळातल्या सगळ्या लोकांना कृष्णाच्या येण्यानं सुख झालं. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीच्या नाही. कारण या गोकुळवासियांना एवढं सुख झालं की ते सांगताना सुद्धा शब्द कमी पडू लागले महाराज. किती सुख झालं. किती सांगू मी सांगत कुणाला, किती सांगू मी सांगत कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगत कुणाला, सांगू मी सांगत कुणाला, आज आनंदी आनंद झाला.
आता वारकरी संप्रदायाचा दंडात नियम काय आहे की आता मथुरेत काय झालं हे बघायचं नाही, आता गोकुळामध्ये काय झालं बघायचं. चरित्र ते उच्चारावे गोकुळामध्ये भगवंतानं काय काय केलं, या चरित्राचा काय करायचा, सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा. का बरं असं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आचार का करायचा नाही? कारण भगवान श्रीकृष्णासारखं जगणं आपल्याला शक्य नाही. मला सांगा, भगवंताला किती बायका होत्या? 16,108. मोजताना दम लागतो महाराज, हो की नाही? मग आपण म्हणजे एखाद्याला बुद्धी होऊ शकते महाराज. देवाची तुलना करायला जाणारी फार माणसं आहेत महाराज, बरोबर? देवाने केलं होतं, मग आपण केलं तर काय होईल? देवानं 12 गाव अग्नी गेला होता, तू भिडीचा चटका लागला तरी 3 वेळा वाटतो. देवानं भिडी जाऊ द्या, अगरबत्तीचा चटका लागला तरी आपण पडतो महाराज, बरोबर? देवासारखं जगणं आपल्याला शक्य नाही, कारण तो देव आहे आणि आपण माणसं आहे, बरोबर का? आपण महादेव आहे. देवासारखं जगणं शक्य नाही महाराज आपल्याला. काही म्हणतील देवानं 16,108 बायका केल्या, आपण 2-3 करू. तुझ्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केली तर मग मरण द्यायचं काम आहे महाराज. देवासारखं जगणं माणसाला शक्य नाही महाराज, बरोबर? देवासारखं जगणं देवाला शक्य आहे. म्हणून आपल्याला मधला मार्ग दिला ना महाराज. तुम्ही काय करा, रामाच्या चरित्राचा आचार करा, बरोबर? आणि श्रीकृष्णाच्या चरित्राचा सप्रेम उच्चार करा. भगवंतानं प्रभू रामचंद्रांचं कसं होतं, एक पत्नी, एक वाणी, एक वचन, बरोबर? आणि प्रभू श्रीकृष्णाचं अनेक पत्न्या. भगवंतासारखं जगणं शक्य नाही. पण काय झालं, एक जणांनी काय केलं बरं का, लक्षात आलं सगळ्यांचं. काल्याचं कीर्तन ऐकून गेले आणि काल्याच्या कीर्तनामध्ये त्या माणसाला कळालं की भगवंताला म्हणे 16,108 बायका होत्या. किती? घरी गेल्यावर म्हणे, अगं इकडे म्हणे, मी आत्ताच काल्याचं कीर्तन ऐकून आलोय आणि देवाला 16,108 बायका होत्या, मला तुझी सही पाहिजे. म्हणजे कशाला? मला जरा 2-3. म्हणे थांबा, थोडा विचार करा, एवढी घाई करू नका, आजचा दिवस जाऊ द्या, मी थोडा विचार करते, निर्णय उद्या पहाटे तुम्हाला कळेल, बरोबर? मग काय झालं, उद्या त्या कीर्तन काल्याचं ऐकून झाल्यानंतर शेजारच्याच गावामध्ये महाभारत चालू होतं. काय? महाभारताची कथा चालू होती. मग त्याची पत्नी महाभारत ऐकायला गेली. महाभारत ऐकायला गेल्यानंतर त्या महिलेच्या कानावर पडलं की द्रौपदीला किती? 5 नवरे. घरी आल्यानंतर म्हणे, मग तो तर सईचा कागद दरवाज्यातच घेऊन उभा होता. म्हणे बघा, माझ्या पण काही अटी आहेत, तुम्हाला त्या मान्य कराव्या लागतील तरच मी तुम्हाला सई देईन. म्हणे काय तुझ्या अटी सांग. म्हणे तुम्हाला जसं काल्याच्या कीर्तनात कळालं 16,108 बायका होत्या, अगदी मी आत्ताच महाभारत ऐकून आले म्हणे द्रौपदीला 5 नवरे होते, मग मी नव्हते ना, मग चेष्टा केली होती मी केलं ग, एवढं कुठं मनाव घ्यायचं असतं का? महाराज लोक सांगतच असते, मग त्यांचं लगेच मनाव ठरलं. आपल्याला शक्य नाही. म्हणून देवासारखं आपल्याला श्रीकृष्णाच्या चरित्राचा काय करायचा, सप्रेम उच्चार करायचा आणि प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार करायचा. मग आता भगवंत गोकुळामध्ये वाढायला लागले. हा बरोबर, आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून देवाला पटकन आपण थोडंसं मोठं करू, बरं का? मोठं झाल्यानंतर भगवंत मोठे झाले. आता श्रीकृष्ण मोठे झाल्यानंतर अगदी किती मोठे झाले? 5 दिवसाचे झाले, बरं का? एवढे तरी मोठे कसे करू, माझ्याकडे काही शक्ती आहे का? 5 दिवसाचं करू शकते. मग आता सगळा प्रसंग सांगत नाही, धावत्या उगाच सांगते. सगळ्यात पहिले भगवंताला मारायला कोण आली? पुतना आली, हो की नाही? पुतना आली
तो प्रसंग ऐकलेला आहे बरोबर. पुतना माता अतिशय सुंदर शृंगार करून आल्यानंतर यशोदा मैयाला हाक मारते म्हणे, यशोदे अगं मला कळालं तुला मुलगा झाला, जरा तुझ्या मुलाला घेऊन तरी ये, कसा आहे तो मुलगा दाखव मला. यशोदा म्हणाली, बाई ही तर काय भूतजोतीची दिसत नाही. हा ही माया लेकरू एवढं माझं नवसानं लेकरू झालंय. आणि आता बघा माता मौल्या सहज लवकर आपलं लेकरू अनोळखी बाईच्या हातात देत नाही बरोबर की नाही. मग यशोदेला विचार केला की हो गुणचोकीची नाही, हो मर्याची नाही, म्हणजे कुठली हिला आता आपलं लेकरू द्यायला नको. म्हणजे अगं काय झालं लल्ला आता थोडा झोपलाय, काय आत्ताच त्याला पाजलं दूध पाजलं आणि तू झोपलाय. भगवंत पाळण्यातून विचार करतात कोणीच गिराईक आलंय आणि आता आई म्हणते हा झोपलाय, रडायला सुरुवात केली. मग आता पुतना म्हणते काय ग यशोदे खोटं बोलतीस का, लेकरू तर रडायला म्हणे तुझं तिकडं, हा आणि तू खोटं बोलते. अहो म्हणे आपले या आता किती कालवा चालू म्हणे इकडं, हा या कालव्याने लेकरू काय झोपी जाईल का म्हणे, त्या कालव्याने उठलं कधी बरोबर की नाही, उठलं म्हणे बरं ठीक आहे मग घेऊन ये म्हणे तिच्याकडे. घेऊन ये म्हटल्यानंतर यशोदा म्हणे अगं तू मला आधी सांगतो आहेस तरी कोण, मी काय तुला ओळखलं नाही. म्हणे अगं मी तुझी चुलत 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 लांबची बहीण आहे. अहो म्हणे पण मला तर कधी दिसली नाही. म्हणे अगं तू लहान होती तेव्हाच माझं लग्न झालं आणि मग मला खूप लांबच्या गावी दिल्यामुळं मला काही परत येता आलं नाही. तुला कळालं मुलगा झालाय म्हणून मी तुला भेटायला काहीतरीच कल्पना केली आणि यशोदेला कसं तरी समजावलं. यशोदेला पटलं. लल्ला घेऊन यशोदा मैया आली. यशोदा मैया आल्यानंतर पुतनेनं काय केलं, पुतनेनं त्या लल्लाला घेतलं. आता पुतनेनं काय करत करत आली होती, पुतना जेवढे लहान लेकरं दिसतील तेवढे मारत आली होती बरं का. कारण कृष्ण कसा आहे कुणी बघितला नव्हता म्हणून अतिशय कितीतरी लेकरांना मारत मारत इथपर्यंत आली होती. भगवंताला घेतलं, भगवंताला पाहिलं, स्तनाला लावलं, परंतु भगवंतानं तिनं स्तनाला लावताना डोळे बंद केले. त्याचे अनेक कारण सांगितले जातात की ही पुतना मला मारायला आली ही कोण आहे बाबा, तर ही बळीराजाची मुलगी सांगितलं जातं बरोबर की नाही. मग तो पूर्वजन्मेचा इतिहास स्मरण झाला. त्यानंतर आता विष प्यायचंय म्हणून भगवान महादेवांचं स्मरण केलं की विष तुम्ही तुमच्याकडे ट्रान्सफर करा बरोबर. म्हणून असे अनेक डोळे बंद करण्याचे कारण सांगितले. आणि मग भगवंतानं एक ठरवलं की ही पुतना माझ्याकडे मला मारण्याच्या भावनेनं आलेली आहे पण मला स्तनपान केलंय, म्हणजे मला आईच्या भावनेनं स्तनपान केलंय. महिला गती कोणती द्यायची बरोबर. म्हणून देवकी मातेला यशोदा मातेला जी गती द्यायची तीच गती पुतनेला दिली. पण त्याआधी कृष्णानं काय केलं, पुतना मातेचं दूध प्राशन करायला सुरुवात केली, मग रक्त प्राशन करायला सुरुवात केली, पंचप्राण ओढायला सुरुवात केल्यानंतर पुतना जोरात ओरडायला लागली वाचवा 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 आणि एक मोठा आवाज झाला. पुतना मूळ स्वरूपात प्रकट झाली. एवढी मोठी पुतना आणि त्या पुतनेच्या अंगावर बालकृष्ण खेळतायत बरं का. आवाज झाला, एवढा मोठा आवाज झाला. यशोदा घाबरून सगळे गावकरी सगळं गोकुळ घाबरलं आणि कृष्णाला शोधायला लागली. कृष्ण सापडल्यानंतर यशोदेनं त्याचे दोन्ही कान फुटले मारत हो की नाही. घाबरला असेल माझा कृष्ण म्हणतो तिला घाबरवलं नाही आणि तिला वाटतं मी घाबरून जाऊ दे म्हणे. आई दोन्ही कान फुगले आणि दृष्ट काढली, कुठलं कुणाला बोलवून देवाची शांती घातली, देवाची शांती घातली आई तर हृदय महाराज बरोबर की नाही. आणि असं करून मग नंतर तृणावर्ताचा वध केला, शक्तासुराचा वध केला, अनेक वध श्रीकृष्णाला केले. परंतु काय झालं, भगवंत थोडे मोठे झाले की भगवंत खोड्या करायला लागले. आता हा साधा होता का भगवंत, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवंताला अनेक खोड्या केल्या बरं का. खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे खोड्या नको करू माझे
देवानी कंटाळल्या भगवंताला की हा कृष्णा काय रोज जसा जन्माला आलाय इथून मागं कोणत्याच लेकरांनी खोड्या केल्या नाही, पण जसा हा यशोदेचा कान्हा आलाय ना तशा या गोकुळामध्ये काय झालं सुरू खोड्या सुरू झाल्या. खोड्या सुरू झाल्यानंतर सगळ्या जणी गवळणी यशोदेकडे आल्या. यशोदेकडे आल्यानंतर म्हणतात बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय निर्वाण, बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय निर्वाण, काय सांगेल दादा तुमच्याकडे कृष्ण आमच्याकडे 9 लाख गाय आहेत म्हणे. किती? 9 लाख गायी आहेत आमच्या घरात. दूध तुपाची किती सारं दूध तूप आहे आणि दुधा तुपासाठी कृष्ण तुमच्या दारात कशाला येईल? बरोबर की नाही? असं उत्तर देऊन यशोदा मैया त्यांना परत लावायची. यशोदा मैयाला काही विश्वास बसेल. मग आता कृष्णानं काय केलं, गावात तर खोड्या केल्यात पण एक दिवस घरातच खोडी केली. घरात खोडी केली. कान्हा असा मांडीवर होता बरं का, कुणाच्या? यशोदा मैयाच्या मांडीवर होता. आणि मग यशोदा मैयाला प्रश्न विचारला, म्हणे मैया तुमको एक बात पूछूं? पूछ बोले कन्हैया. सच सच बताना तुमको एक बात पूछूं क्या? बोली पूछ. बोले तुमको दूध प्यारो है या पूत प्यारो है? काय विचारलं? तुला दूध जास्त आवडतं का पूत म्हणजे पुत्र आवडतं? बरोबर. तुमको दूध ज्यादा प्यारो लगे है या पूत प्यारो लगे? यशोदा मैया म्हणजे काय विचारतो श्रीकृष्णा, मला दूध आवडतो, दूध मला काही आवडत नाही. मांडीवरूनच चुलीवरच्या दुधाला इशारा केला, या म्हणे बोला. इशारा केला दूध. आणि महिला मंडळ किती फास्ट पळतं बघायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतरू. बरोबर. वरून पातेल्याच्या बाहेर येऊन बरोबर की नाही, परत तिथल्या तिथं येतो. पटकन दणकनी कानाला मांडीवरून खाली टाकलं आणि दुधाकडे पळत गेली. यशोदा मैयाला काना म्हणतो, यशोदा मैया किती खोटं बोलते ग. खोड्या घरात तुला भगवंतानं खोड्या केल्या, बाहेर खोड्या केल्या नवल नाही. यशोदा मैया सोबत खोड्या केल्या. मग यशोदा मैयाला कळालं की भगवंत खोड्या करतोय. आता आपलं लेकरू फारच त्रास देत असेल, या सगळ्या लेकरांपेक्षा काहीतरी वेगळंच असेल तर आता त्याला काय करतात? एक तर बोर्डिंगला म्हणजे हॉस्टेलला पाठवतात, नाहीतर आपल्याकडं म्हणजे संस्थेत. हो की नाही? जे कुठंच खपत नाही ते संस्थेत. तुम्हाला वाटतं का हे सगळे हे सगळे चांगलेच? आता हे मला वाटतं कानेगावची संस्था, कानेगावच्या महाराजांनाच माहिती आहे की मित्र कशी होतात. बरोबर की नाही? परंतु चांगले महाराज कुठे ना कुठे आपल्या संप्रदायाकडे आणून सोडतात, म्हणजे योग्य हातात
योग्य व्यक्तीच्या हातात हात दिला, बरं का, फार सुंदर वाक्य ऐकलं, योग्य व्यक्तीच्या हातात हात दिला की चुकीच्या व्यक्तीचे पाय धरावे लागत नाही. म्हणून यशोदा मैयानं ठरवलं आता काय करायचं, हा खोड्या करतोय ना, मग आता याला शाळेत पाठवायचं. कुठं? शाळेत पाठवायचं. मग तेव्हा काय अशी शाळा होती का इंग्लिश मीडियम? नाही. कुठं? गाई चारायला गाई गोपाळ घेऊन कुठं? खांद्यावरी तांबडी, हातामध्ये काठी, कधी कधी खांद्यावरी तांबडी, हातामध्ये काठी, कधी आई तसे धेनु सावळा जगदेवी, आई तसे धेनु सावळा जगदेवी, राधे 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 भगवान श्रीकृष्ण कुठं निघाले? शाळेत. मग शाळेत निघाल्यावर आता काही दप्तर होतं का? खांद्यावरी काकडी, हातामध्ये काठी, अशी वेशभूषा करून भगवंताला कुठं पाठवलं? गाई चारायला वनात पाठवलं. भगवंत म्हणाले मी एकटा जाणार नाही, हा मी काही एकटा जाणार नाही. मग सगळ्यांना हाका मारल्या. पेंड्या सुद्धा मतला रे, रानात गाई चरायत झालो. पेंड्या सुद्धा मतला रे, रानात गाई चरायत झालो. पेंड्या सुद्धा मतला रे, रानात गाई चरायत झालो. पेंड्या सुद्धा मतला रे, रानात गाई चरायत झालो.
सगळे मित्र म्हणजे पेंड्या सुदामा सगळे हा गजर करत, कारण साक्षात भगवंत सोबत असताना सुंदर आनंदाने कुठे गेले, वनामध्ये गायी चारायला गेले. आता गायी चारायला गेल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या गायी चारायला सुरुवात केली. सगळे जिकडे गेले. भगवंत सुंदर एका झाडाखाली बसले. आता झाडाखाली बसल्यानंतर भगवंताचं सगळ्यात आनंदाचं ठिकाण असेल किंवा आनंद जिथं मिळतो ते बाहेर काढलं, बरोबर. म्हणजे भगवंताला ज्यामध्ये समाधान मिळतं अशी मुरली भगवंतानं बाहेर काढली. आणि त्या मुरलीच्या आवाजाचं काय झालं, जेवढे काही सगळे गायी गोपाळ सगळे भगवंत त्याच्या मुरलीमध्ये दंग. आपण चित्र बघतो की नाही, भगवंत आनंदात मस्तीमध्ये, बरोबर की नाही. मस्त रहे मस्ती में, आग लग जाए बस्ती में, कछु लेना न देना बस मगन रहना. अशा अवस्थेमध्ये भगवंत मुरली वाजवतात. सगळेजण समोर येऊन बसले, बरं का. सगळेजण गायी गोपाळ पक्षी प्राणी सगळे येऊन बसले आणि सगळे भगवंताचं मुरली वादन ऐकतात. कारण भगवंताची बंसी कशी आहे, घनश्याम तेरी बंसी, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. असं सगळ्या गोपाळांचं लक्षात आलं. तेव्हा आता गाई सगळ्या मिळून झाल्या. आता आम्हाला काय झालंय, आता भुका लागल्या. खाली वार मोठी भूक, काय खेळावयाचे सुख. म्हणून आता सगळ्यांनी काय करा, आपल्या आपल्या शिदोऱ्या काढा. भगवंत म्हणाले माझी आई तैसी पाय नाही तरी घरात जाणे. सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या, बरं का. आता आपल्याला सुद्धा काल्याचा अभंग म्हणून सगळ्यांना तो प्रसाद, म्हणजे भगवंतानं जो काला त्या वनामध्ये केला तोच कालाचा प्रसाद आज आपल्याला इथं मिळणार आहे. किती मोठं भाग्य महाराज आपलं, बरोबर की नाही. परंतु काय झालं, थोडासा
सांगते आणि पुढे चालते. एवढा सुंदर काल्याचा तिथं प्रसाद होणार हे स्वर्गातल्या देवांना कळालं. देवांनी काय केलं, यमुना नदीतल्या माशांचं रूप धरलं. काय केलं, माशांचं रूप धरलं. परंतु भगवंतानं ते हेरलं. भगवंत म्हणे माझ्या काल्याचा प्रसाद खायचाय तर गोपाळहून का आला नाही. गोपाळहून आला असता तर तुम्हाला प्रसाद दिला असता. मग तुम्ही गोपाळ झाले नाही का, तुम्हाला गोपाळ व्हायची लाज वाटते, तुम्हाला हा प्रसाद मिळणार नाही. सगळ्या गोपाळांना सांगितलं काला खाल्ल्यानंतर नदीत हात धुवायचा नाही. हात कसा टाकायचं, कारण तिथं काही टिश्यू पेपर नाही ते महाराज बरोबर की नाही. म्हणून तिथल्या तिथं कोरडा करायचा, नदीत काय हात धुवायचा नाही. म्हणून तो काल्याचा प्रसाद देवाला सुद्धा दुर्लभ असणारा काल्याचा प्रसाद आज आपल्याला इथं मिळणार आहे. म्हणून आपलं भाग्य परम भाग्य आहे, अहोभाग्य आहे, सौभाग्य आपलं आहे. म्हणून भगवंतानं तिथं काय केला, काला केला बरोबर. खडकी सोडलेला मोठा आजीचा दही काला गोमटा बरोबर. मग याला तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे आजी रे तो भरी थोडे म्हणाल तोरी मला गोपाल कृष्ण भगवान
झालेली सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी. आता मला काही सगळ्यांचं नाव परिचित नाही बरं का, तर सगळे माझ्यापेक्षा ज्ञानानं, मानानं, अनुभवानं, वयानं सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या कीर्तनासाठी माझ्यासोबत आलेले माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपराय आदेश महाराज हरिहर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेल्या माझ्या गुरु भगिनी आपल्या इथून जवळच जर का तुम्हाला परिचय नसेल, कारण आपल्या इकडे तर चिकोंद्रा गाव माहीत असेल तुम्हाला, बरोबर. चिकोंद्रा गावातील हरिभक्तीपरायण भागवताचार्य अनुराधाताई होते यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर महाराजांचा परिचय सोमेश्वर महाराज, मृदुंगावरती बाळू महाराज आणि महाराजांचे जांबुवंत महाराज. बरोबर, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी चाल गायली असे दोन्ही वयस्कर मंडळी असतील त्यांच्यामुळे परमात्मा टिकून आहे महाराज. त्याचबरोबर आपल्याला जिथून प्रेरणा मिळते, ऐका बरं का, ऐका, थोडाच वेळ राहिलाय, आपल्याला जिथून प्रेरणा मिळते असे आपले श्रद्धास्थान असणारं आपलं मारुती महाराज असतील. त्यांच्या संस्थेची ही सगळी बालगोपाळ आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार. त्याचबरोबर पोटदार असतील, सुंदर असं नृत्य म्हणजे इथं पावले खेळून आनंद व्यक्त करणं, या सगळ्यांसमोर न लाजता न बुजता यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी सगळ्या सगळ्यांसाठी. त्याचबरोबर ज्याच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला असे आपले संस्थेवाले दादा, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देते. त्याचबरोबर आता यानंतर नाही का सूचना आहे का काही? आधी काय करू आपण, दही अंडी फोडून घेऊ, दही अंडी फोडून घेऊ आधी नियमाप्रमाणे, आणि मग झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर Thank you.